नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. कांजूरला आलेली कालच्या व्लॉगमध्ये बघितलं असाल. कंटिन्यू 3-4 दिवस माझं येणं जाणं आहेत आणि अमोलचंही आहे. तर कांजूरला काही महत्त्वाचं काम होतं ना, त्याच्यामुळे आलेली, कारण ते ताईला एकटीला जमणार नाही म्हणून. तर आम्ही कालच आलेलो आणि आत्ता आम्ही निघालो आहे ते महत्त्वाचं काम करायला. पण ताईला म्हटलं तिथून आपण डायरेक्ट कळवायला जायचं आहे. त्याच्यामुळे घरातलं होतं नव्हतं सगळं जेवणही घेतलं आहे, गॅस बंद केला, पाणी सगळं चेक केलं, कुठे काय राहिले का. आणि दरवाजाला फायनली लॉक करून आम्ही निघालो. ताई लॉक करेपर्यंत बाजूच्या झाडांवर लक्ष गेलं. तेव्हा विचारलं तिला आपलीच आहेत का? तो हो बोलली. ही आहे भाऊजींची गाडी, जी भाऊजी गेल्यानंतर तशी जागेवरच आहे. तिला काम करायचं आहे म्हणून सध्या बाकी जी महत्त्वाची कामं आहेत ना ती आधी करून घेतो, मग गाडीचं आणि रिक्षाचं करणार. तर इथे झाडं खूप छान उगवलेत आणि आता ना इथे ताईला आम्ही कळव्याला शिफ्ट करून घेतो आहे ना. जे रेंटवर रूम बघितले आहे ना ते फायनल झालेलं आहे, तेही तुम्हाला कळेल. पण थोडंसं काम करायचं आहे म्हणून थांबलो. तर जे महत्त्वाचं काम होतं ते झालं आणि आम्ही निघालो. पण डायरेक्ट आम्ही ओला करून कांजूरवरून कळव्याला आलो आणि येता येता एवढी ट्राफिक होती ना, म्हणजे ते गरमीची झळ आणि हे म्हणजे खूपच इरिटेट होत होतो गरमीमुळे. पण ठीक आहे, महत्त्वाची कामं होती ते करणं पण गरजेचं होतं. प्रवासाला कुठेही निघालात ना, उन्हाच्या वेळेला ना काही नसेल ना तरी चॉकलेट्स आणि पाण्याच्या बॉटल या कंपल्सरी ठेवा, कारण टेम्परेचर सध्या भरपूरच आहे आपल्या इथे, त्यामुळे. आत्ता थोड्या वेळात आपण कळव्याला पोचू. ताईला कळव्याला थोड्या दिवसासाठी का नेते, कारण जी कामं आहेत ती कामं झाली ना की ताईला गावीही न्यायचं आहे आम्हाला सोडायला. त्याच्यामुळे तर इथे कळव्यामध्ये आलेलो आहोत. कळव्यामध्ये ना थोडासा क्लायमेट चेंज होतो. जो मुंबईमध्ये क्लायमेट आहे ना तसा एवढा कळव्याला डार्क नसतो. 2 वाजलेले. ताईकडून जे जेवण आणलेलं ना ते मी गरम केलं आणि मी आणि ताई जेवायला बसलो. तर सोबत कुरड्या आणि मुरंबा आणि वरण भात. आता काय दोघीच होतो ना आम्ही, म्हणून जास्त काय बनवायचं ठरवलं नाही. तर थोडंसं फ्रेश झालं ना, गरमीमुळे ना सतत आंघोळ करायची इच्छा होते. आणि हा फोटो आम्ही आणलेला फॅमिलीचा, जो खराब झालेला होता ना, थोडाफार आतमध्ये मॉइश्चर पकडलेला, तो क्लीन करून आणला आणि आता त्यांनी सांगितलं असं कधीच होणार नाही परत खराब. तर गाणी लावलेली शंकराची, महादेवाची गाणी मला ऐकायची इच्छा होती म्हणून ते लावलेलं. आणि हा फोटो ना मला एवढा आवडला ना, जेव्हा तो फोटो क्लीन करायला दिला ना तेव्हा हाही फोटो मी धुवून घेतला, जो वास्तुशांतीला आम्ही काढलेला होता तो. आईने पप्पाने ना दापोलीवरून सुकं खोबरं पाठवलेलं. मी काय करते माहिती आहे, दरवर्षाला ना एप्रिल मेमध्येच सुकं खोबरं किसतो, बारीक करतो आणि भाजून ना स्टोरेज करून ठेवतो वर्षभरासाठी. तर तेही करायचं होतं. आणि इथे ना ताईला ज्या कामासाठी आणलं ना, आम्हाला काही गोष्टी चॉईस करायच्या होत्या, त्यासाठी आम्ही आलेलो. पण लक्कीली काय झालं, कळवा स्टेशनच्या बाहेरच ताई आणि मी उभी होती. अमोल पार्किंगला गेलेले आणि तेवढा त्यांचा फोन आला की ज्या दुकानात आपल्याला जायचं आहे ना ते दुकान बंद आहे, तुम्ही येऊ नका, संध्याकाळी या. तर मी पटकन अमोलला सांगितलं, कारण ते चलन कट करणार, त्याआधी आम्हाला म्हणजे ते पैसे भरण्यापेक्षा आम्ही म्हटलं रिटर्न जाऊ आणि संध्याकाळी यायचं तेव्हा काढू. पार्किंगमध्ये गाडी लावून आम्हाला त्या साईडला म्हणजे कळवा स्टेशनच्या त्या साईडला जायचं होतं. इथे पार्किंग बघा गाड्यांची किती आहे. तिथून येता येता नारळ पाणीवाला दिसला. नारळ पाणी मस्त पियालो, सब्जाचं पाणी, लिंबू पाणी किंवा नारळ पाणी ना ह्या गरमीमध्ये तरी प्यायला पाहिजे. तर आम्ही तिघांनीही 3 नारळ पाणी घेतले, ताई, मी आणि अमोल. आणि घरी जाऊन काय आज मुगाच्या सालीची आमटी केले, मुरंबा, कुरड्या आणि भात. आणि कालची वांग्याची भाजी, शेंगा आणि भेंड्याची भाजी ही होतीच. तर त्यामुळे काय करायचं ठरवलं नाही. ते तुम्हाला माहिती आहे वास्तुशांती झालेली आहे, त्याच्यामुळे 1.25 महिना किंवा 21 दिवस नॉनव्हेज बंद, म्हणून व्हेज घरामध्ये झालेलं आहे. आणि मी बोलली ना ते 3 किलो खोबरं आम्ही किसून भाजून घेतलं, तर ते मी ना आता थंड व्हायला ठेवलेलं बाहेर जायच्या आधी.
छान थंड झालेलं आहे आणि आता ना असं स्टोरेज करून ठेवणार. तर या मोठा भांडा आहे माझा, त्याच्यामध्ये मी आधी भरलं आणि आता फ्रीजमध्ये पण 2 टोपं ठेवलेली आहेत डबे. हे बघा, हे स्टीलचा हा डबा पूर्ण भरलेला आहे, हा कालचाही भरलेला आहे आणि हे वाटप करून ठेवलेलं कालच. तर आता ना ह्या डब्याला पण जागा बघते आणि ठेवते. म्हणजे कसं माहिती आहे, वाटप करायला ना घाई गडबड नाही होत. 2 कांदे कापले, लसूण अद्रक झालं की झालं. आणि इथे ना अर्णवसाठी सावीची बुक आणलेली आहेत, म्हणजे दीदीचीच घेतलेली आहेत, आम्ही काय कोणाची घेत नाही. दीदी आता 7वीला गेली आणि अर्णव 6वीला, मग त्याच्यामुळे दीदीचे बुक्स आहेत ना ते अर्णवला माझ्या होऊन जातात. ते एवढे सब्जेक्ट आहेत, आता काय करतो आहे माहिती नाही अभ्यासाच्या बाबतीत, पण अभ्यास खूप टफ आहे. प्रत्येक आईला मुलांचं हे टेन्शन असतं की हा अभ्यास कसा करेल म्हणून. पण ठीक आहे, त्यांना त्यांच्या फ्युचर चांगलं होण्यासाठी आपण एवढं टास्क घेतो चांगल्या शाळेत टाकण्यापासून, तर कधी ना कधी नक्की त्याला यश मिळणारच. तर आता ही पुस्तके मी आणलेत ना तर व्यवस्थित ठेवून देते आणि तो आला ना की अभ्यासाला सुरुवात. झालं आता काही दिवसच आहे, मी पण दापोलीला जाणार आहे आणि ताईच्या रूमचं काम चालू होणार आहे ना, तेही मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवेल. तर इथे आम्ही बनवलेला भात, कुरडई, मुगाच्या सालीची आमटीची भाजी, आमटी आणि भेंडी आणि शेवग्याच्या शेंगांची भाजी. कुरड्या तर ताईला एवढ्या आवडल्यात ना, म्हणून मी कुरड्या तळतेच तळते. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.